सविस्तर माहितीसाठी। सध्याची ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे पावसाळी अधिवेशनासाठी नेते संसदेत पोहोचतायत आणि दुसरीकडे जंतर मंतरवर सीजेपीचा मोर्चा। तर यासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण जी जोडले गेले आहे। विद्याताई, जय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत। सध्या जंतर मंतरवर ज्या प्रकारे युवकांवर लाठीमार केला जातोय, कसं पाहताय त्या घडामोडीकडे? नाही, अत्यंत चुकीचं आहे। आता लोकशाही या देशामध्ये आहे आणि त्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू आहे। परवा पण सोनम वांगचुक यांना जशा पांढऱ्या चादरी लावून गपचूपपणे तिथून उचलण्यात आलं, जबरदस्तीने उचलण्यात आलं। त्याच्यानंतर ते दिपके तिकडे आंदोलनाला बसले आणि आता ते जर संसदेवरती निघाले असतील, त्यांना असं वाटलं असेल की आज अधिवेशन सुरू होतंय आणि सर्व लोकप्रतिनिधींचं लक्ष या प्रश्नाकडे गेलं पाहिजे। ते जे कोणते धर्मेंद्र जे आहेत त्यांचा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाची मागणी रास्त आहे। त्यामुळे मोदी सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, म्हणजे आंदोलन संपून जाईल ना। परंतु असं न करता त्या मुलांवरतीच लाठीचार्ज करणं, कारण नीटच्या परीक्षेमध्ये जे काय झालेलं आहे ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। तिथपासनं आता हे मुलं आणि सगळे देशातले नागरिक मागणी करतायत की हे बरोबर आहे, यांची मागणी रास्त आहे आणि ते केलं पाहिजे। का केलं जात नाही मला कळत नाही। एवढं एखाद्या मंत्र्याचं जर अकार्यक्षम मंत्री आहे तर त्याचं राजीनामा घेण्यात काय, दुसरे भाजपकडे दुसरे चांगले नेते नाही आहेत का? त्यांना मंत्रिपद ते देऊ शकतील। त्यामुळे त्यांची मागणी रास्त आहे आणि संसदेच्या अधिवेशनात संसदेचं लक्ष या प्रश्नाकडे जावं म्हणून जर ते संसदेच्या दिशेने निघाले असतील तर ते लोकशाही मार्गाने निघालेले आहेत। अशा प्रकारे पोलिसांचा वापर करणं निष्पाप नागरिकांवर आणि तरुण मुलांवरती हे बिलकुल बरोबर नाहीये। तर हे यांनी राजीनामा घेतला पाहिजे। अगदी विद्याजी, सोनम वांगचुक हे सध्या रुग्णालयात आहे। तुम्ही म्हणाल्याप्रमाणेच पोलिसांनी त्यांना उचलून अक्षरशः रुग्णालयात नेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक अट अशी ठेवलेली आहे की हा मुद्दा जर संसदेत उपस्थित केला गेला असं आश्वासन जर आपल्याला मिळालं तर अर्थात आपण हे उपोषण मागे घेऊ आणि त्यामुळे आपोआपच या उपोषणावर मार्ग निघेल आणि पोलिसांना लाठीमार करण्याची किंवा एवढा मोठा बंदोबस्त तैनात करण्याची वेळ ही येणार नाही। त्यामुळे सरकारनं ते करणं अपेक्षित आहे आणि विरोधी पक्षांकडूनही तेच अपेक्षा सोनम वांगचुक आणि या विद्यार्थ्यांची आहे। निश्चितच आहे, कारण बघा, तुम्ही एकदा सत्तेवर बसला की तुम्ही कुठल्या एका पक्षाचे राहत नाही। मग भाजपचे विचार जे असतील ते लोकांच्या माथी मारणं हे बरोबर नाहीये। आता तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्ही देशाच्या संसदेमध्ये प्रमुख आहात, तिथे अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा ही मागणी करतायत, विरोधी पक्ष असो किंवा त्यांच्या पक्षातले लोक असो। आणि लोकांनी आता ते सोनम वांगचुक म्हणाले की जर त्यांनी माझ्या संसदेमध्ये ह्या प्रश्नावरती जर चर्चा केली तर मी उपोषण सोडायला तयार आहे। बरोबर आहे ना त्यांचं? इतका महत्वाचा विषय आहे, संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघतंय, तर तातडीने संसदेमध्ये पहिल्यांदा हा प्रश्न लावून त्याच्यावरती लोकप्रतिनिधींची चर्चा घडून आणायला काय हरकत आहे? आणि पूर्वीच्या तुम्ही काळात बघितलं असेल, लालबहादूर शास्त्रीजींनी पण एक रेल्वे ऍक्सिडेंट झाला तर राजीनामा दिला होता। आता राजीनामा देणं म्हणजे काय कमी आहे का? तुमच्याकडे इतर लोकप्रतिनिधी नाही आहेत का भाजपकडे की त्यांनी एखाद्या चांगल्या माणसाला मंत्रिपद द्यावं? हे धर्मेंद्र प्रधान जे आहेत ते काय अकार्यक्षम आहेत? त्यांनी आतापर्यंत म्हणजे इतका कोडगेपणा दाखवलेला आहे। इतक्या मुलांनी आत्महत्या केल्या यापायी, जे मुलं रात्रंदिवस अभ्यास करत होते नीट परीक्षेचा, आणि ती नीट परीक्षा व्यवस्थित घेता आली नाही तुम्हाला। तिथे भ्रष्टाचार झालेला आहे, तिथे प्रश्न फुटलेले आहेत, तिथे क्लासेसने प्रश्न विकत घेतलेले आहेत। हे सगळं ही जबाबदारी तुम्ही घेतलीच पाहिजे ना आणि राजीनामा दिला पाहिजे। अगदी। त्यामुळे विद्याताई, आता भाजप यानंतर तरी काही कारवाई करतं का? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतं का, की असंच हे आंदोलन दाबलं जातं? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि या आंदोलनावर आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास बातमीपत्रात वेळ झाली आहे थांबण्याची।